आमदार किती सगळे 288 ना. सध्या जे आधी 4च लोकांची नावं घेत आहे. नितेश राणे साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा जगताप. आजचा ऐका, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही हिंदुस्थानभर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर, हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जिहाद्यांना ही 4 नावं नाही घ्यावा लागली पाहिजे, एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि 288 नावं त्यांना घ्यावा लागली पाहिजे. 288. आपलं टार्गेट ठेवा, टार्गेट ठेवा. आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे. आज संग्राम, अहो खरं सांगू, बोलू तुम्हाला, अहो गावोगाव मी फिरतो, पोरं मला म्हणतात साहेब लय काम करावं वाटतं पण आमचा आमदार साथ देत नाही. आमचा आमदार डबल ढोलकी आहे, आमचा आमदार मदतच करीत नाही. एक सांगतो ऐका, आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो, लिहून ठेवा डायरेक्ट. योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागतं. ते भाग्य तुमचं. तुमचा आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय, हे तुमचं भाग्य. त्याचे हात इतके बळकट करायचे, इतके बळकट करायचे. मी या जिहाद्यांना सांगू इच्छितो, संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी ओलांडावी लागणार आहे.